सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. तर या ठिकाणी आपली मीटिंग स्टॉप झाली आणि एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन आपण डिस्कस करत होतो. सो मला सांगा एनर्जी म्हणजे काय असते? एनर्जी म्हणजे काहीच नसतं सर, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी असतं ना, याचे ऍडिशन असतं, बरोबर आहे. मग या ठिकाणी जी पोटेन्शियल एनर्जी असते ती कोणती असते? इलेक्ट्रोस्टॅटिक्स असते. ग्रॅव्हिटेशनल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते, बरोबर आहे. ओके. हा, तर या ठिकाणी बघा कायनेटिक एनर्जी काय असते? 1/2 mv स्क्वेअर असते. याला समजा तुम्ही आर न मल्टिप्लाय केलं, आर न समजा डिवाइड केलं, सो mv स्क्वेअर अपॉन आर म्हणजे काय असतं? सेंट्रिपिटल फोर्स असतो आणि सेंट्रिपिटल फोर्सची तुम्हाला व्हॅल्यू माहित आहे काय आहे? झडी स्क्वेअर अपॉन 4 पाय आर एन स्क्वेअर. मग याची व्हॅल्यू तुम्ही याच्यामध्ये पुटअप केली. सो या ठिकाणी फायनल जे व्हॅल्यू आलेली आहे ती काय आलेली आहे बघा, मायनस एम झड स्क्वेअर ई स्क्वेअर म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फायनल जी व्हॅल्यू आलेली आहे ती आहे अपॉन या ठिकाणी 8 एप्सिलॉन नॉट लिहायचं किंवा नाही लिहिलं तरी चालेल. ओके, या ठिकाणी 8 इंटू एच स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी पुस्तकामध्ये इप्सिलॉन नॉट दिलेला आहे, कारण की या ठिकाणी पण इप्सिलॉन नॉट आहे, या ठिकाणी पण इप्सिलॉन नॉट आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी खाली इप्सिलॉन नॉट आहे, त्याच्यामुळे तुम्ही इप्सिलॉन नॉट घेऊ शकता, बट या ठिकाणी तुम्हाला घ्यायची गरज नाहीये. ओके, सो en इक्वल्स टू मायनस एम झेड स्क्वेअर ई स्क्वेअर अपॉन 8 इप्सिलॉन नॉट एच स्क्वेअर एन स्क्वेअर किंवा 8 एच स्क्वेअर एन स्क्वेअर, कारण की इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आपण 1 घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता मला सांग या ठिकाणी झड म्हणजे आपण झड म्हणजे काय असतं रे? ऍटॉमिक नंबर असतो. ई म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, एम म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि 8 हा कॉन्स्टंट आहे. याच्या जर समजा आपण व्हॅल्यू पुट अप केल्या, सो या ठिकाणी म्हणू शकतो ऍज एम कॉमा ई त्याच्यानंतर एच अँड 8 आर कॉन्स्टंट. ओके, आणि याच्या जर व्हॅल्यू समजा तुम्ही पुटअप केल्या तर मी या ठिकाणी फायनल जी एनर्जी असते En इक्वल्स टू काय असते? मायनस ऑफ 13. ओके, एक मिनिट, मायनस ऑफ 13.6 into a z square upon n square. Okay, so this is in the electron hole. So this formula is very important. वरचे जे फॉर्म्युले आहेत ते लक्षात राहतील नाही राहतील. आता हा जो फॉर्म्युला आहे हा लक्षात नसेल तरी काय हरकत नाही, बट खालचा फॉर्म्युला लक्षात असलाच पाहिजे. बिकॉज वरचा फॉर्म्युला समजा तुम्हाला लक्षात नसेल कारण की मोठा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे, बट खालचा फॉर्म्युला इझी आहे आणि महत्वाचा आहे, कारण की आपण काय केलेलं आहे? एम ची व्हॅल्यू पुटअप केली आहे, ई ची व्हॅल्यू पुटअप केली आहे, एच ची व्हॅल्यू आपण पुटअप केलेली आहे. सो या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंटच्या पुटअप केलेल्या आहेत. आपण कॅल्क्युलेशन केलं 13.6 आलेला आहे. सो En इक्वल्स टू टोटल एनर्जी इक्वल्स टू मायनस 13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इंटू म्हणजे दिस इज इन द इलेक्ट्रॉन व्होल्ट येते. जर समजा आपण या ठिकाणी हायड्रोजन ऍटम कन्सिडर केला, सो हायड्रोजन ऍटम मध्ये मला सांगा बरं झेड ची व्हॅल्यू किती असते रे? हा सर, हायड्रोजन ऍटम मध्ये ऍटॉमिक नंबर हा 1 असतो आणि ऑर्बिट एकच असतो, त्याच्यामुळे मग झेड ची व्हॅल्यू 1च येणार आहे आणि एन ची व्हॅल्यू पण 1च येणार आहे. म्हणजे हायड्रोजन ऍटमची सर एनर्जी जी असते ना मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते, हे मी तुम्हाला डायरेक्टली म्हणजे सांगू शकतो, बरोबर आहे. लक्षामध्ये असं मला ठीक आहे श्रावणनं सांगितलं. ओके, बरोबर आहे का? अरे झेडची व्हॅल्यू 1 असते ना हायड्रोजन साठी आणि यांची व्हॅल्यू किती असते राजांना? 1च असते. मग 1चा स्क्वेअर 1च आला सर. म्हणजे एनर्जी ऑफ द हायड्रोजन ऍटम इज द 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, डायरेक्टली पण क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर मला सांगा जर समजा या ठिकाणी फॉर एन इक्वल्स टू 1 असेल म्हणजे फर्स्ट ऑर्बिट असेल, बरोबर आहे, तर या ठिकाणी जी एनर्जी असते फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी असते बघा मिनिमम. ओके, फर्स्ट ऑर्बिटची जी एनर्जी असते ती काय असते? मिनिमम एनर्जी असते आणि मिनिमम एनर्जीला आपण नाव दिलेलं आहे दॅट इज, याला आपण काय म्हणतो? ग्राउंड स्टेट ऑफ ऍटम म्हणतो. याला आपण काय म्हणतो? मिनिमम एनर्जीला म्हणायचं ग्राउंड स्टेट ऑफ ऍटम. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? जर समजा न्यूमेरिकल मध्ये स्टेटमेंट मध्ये त्यांनी म्हणलं ग्राउंड स्टेट ऑफ द ऍटम हॅज द एनर्जी दिस. ओके, ग्राउंड स्टेट ऑफ द ऍटम, ओके एक मिनिट, हा, ग्राउंड स्टेट ऑफ द ऍटम हॅज द एनर्जी दिस म्हणजे तुम्हाला एन इक्वल्स टू 1 ची एनर्जी तुम्हाला दिलेली आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर फॉर बघा द हायर व्हॅल्यूज ऑफ द एनर्जी, याला काय म्हणायचं? एक्साइटेड स्टेट म्हणायचं. म्हणजे इलेक्ट्रॉन विल ऑलवेज जम्प फ्रॉम द excited state to the ground state, and in this process the energy will release in the form of the photon. जर समजा ग्राउंड स्टेट पासून इलेक्ट्रॉन, एक मिनिट बघा, हा माईक कुणाचा चालू आहे? बंद करा. हायलाइटर, हा यस, अरे हो का. फॉर हायर स्टेट, फॉर हायर व्हॅल्यूज ऑफ एनर्जी, फॉर हायर व्हॅल्यूज ऑफ एनर्जी, हायर व्हॅल्यूज ऑफ एनर्जी असेल
तर आपण याला काय म्हणतो, एक्सायटेड स्टेट म्हणतो. काय म्हणतो, एक्सायटेड स्टेट म्हणतो. आणि बोरचं थर्ड पॉस्ट्युलेट काय आहे, बोर बाबा सांगतो आपल्याला, जर समजा या ठिकाणी न्यूक्लियस असेल, या ठिकाणी ऑर्बिट असेल आणि या ठिकाणी दुसरं ऑर्बिट असेल, इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये जेव्हा तो जंप मारतो तेव्हा एनर्जी काय होते, एनर्जी रिलीज होते. ओके, तेव्हा एनर्जी काय होणार आहे, एनर्जी रिलीज होणार आहे. ओके, सो या ठिकाणी या ऑर्बिटला म्हणायचं एक्सायटेड स्टेट. ओके, याला काय म्हणायचं, एक्सायटेड स्टेट, कारण की याची एनर्जी जास्त आहे, एक्सायटेड स्टेट. आणि हा जो लोअर ऑर्बिट आहे याला म्हणायचं ग्राउंड स्टेट. म्हणजे समजा जर n इक्वल्स टू 1 असेल तर, आलं लक्षामध्ये, यस. ओके, आणि या गोष्टी तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये म्हणजे ध्यानात ठेवायच्या. ओके, हा, तर याच्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे, आता आपण एनर्जी डिस्कस केलेली आहे. एनर्जी किती असते सर्वांना माहित झालेलं आहे. एनर्जी किती असते रे, एनर्जी इक्वल्स टू, यस, टोटल एनर्जी इक्वल्स टू -13.6 Z² अपॉन n² इन इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल टू -13.6 Z² अपॉन n² इन द इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, हा, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जेव्हा इलेक्ट्रॉन जंप मारतो हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिटला, पेन चेंज करतो, जेव्हा इलेक्ट्रॉन जंप मारतो कुठून, हायर ऑर्बिट मधून, म्हणजे या ठिकाणी mth ऑर्बिट मधून, हायर ऑर्बिट हे mth असतं. ओके, या ठिकाणी हायर ऑर्बिट mth असतं आणि कुठं जंप मारतो तो nth ऑर्बिटला, म्हणजे em मायनस en. आणि याच्यातला जो डिफरन्स असतो, दिस इज इक्वल्स टू एनर्जी ऑफ द फोटॉन, दॅट इज द एनर्जी रिलीज्ड. म्हणजे या ठिकाणी बघा एक्सायटेड स्टेट मधून तो ग्राउंड स्टेट आलेला आहे. मी तुम्हाला आधी वर सांगितलं होतं, कुठं सांगितलं होतं, ऍटॉमिक स्पेक्ट्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं, m काय असतं, हायर ऑर्बिट नंबर असतो आणि n काय असतं, लोअर ऑर्बिट नंबर असतो. म्हणजे इलेक्ट्रॉन, अरे लक्षात आलंय का, वर सांगितलं होतं तुम्हाला, हा सर सांगितलं होतं, m म्हणजे हायर ऑर्बिट नंबर आणि n म्हणजे लोअर ऑर्बिट नंबर. आणि इलेक्ट्रॉन कुठून जंप होतो, mth ऑर्बिट टू nth ऑर्बिट, तर तेव्हा काय होतं, एनर्जी रिलीज होते. मग या ठिकाणी एनर्जी रिलीज होते म्हणजे दोघांचा एनर्जी डिफरन्स किती येतो, h इंटू न्यू येतो. ओके, मग या ठिकाणी तुम्ही em चा फॉर्म्युला पुटअप केला, en चा फॉर्म्युला पुटअप केला आणि फायनली तुम्हाला एक फॉर्म्युला आलेला आहे 1 अपॉन लॅम्बडा इक्वल्स टू, काय फॉर्म्युला आलेला आहे, 1 अपॉन लॅम्बडा इक्वल्स टू RH इंटू Z², RH इंटू Z² अपॉन 1 मायनस n² मायनस 1 अपॉन m², हा फॉर्म्युला आलेला आहे. ओके, आणि RH ची जी व्हॅल्यू आहे, RH ची जी व्हॅल्यू असते बघा, m इंटू e⁴ अपॉन या ठिकाणी 8 इंटू c इंटू इप्सिलॉन नॉट मला घ्या किंवा याला नेग्लेक्ट करा, काय हरकत नाही, इंटू h³ असते. बरोबर आहे. आता हे तुम्हाला एवढं फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. आता हे खूप मोठं डेरिव्हेशन आहे, सीला तुम्हाला काही डेरिव्हेशन विचारणार नाही. अरे राजांनो मला सांगा, en चा फॉर्म्युला काय सर, हा सर, en म्हणजे काय असतं, मायनस ऑफ द mZ² e⁴ अपॉन 8 h² n² आलचं. बरोबर आहे. मग आपण एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवला का, आपण काय केलं, en इक्वल्स टू -13.6 Z² अपॉन n² लक्षात ठेवलं. बरोबर आहे. म्हणजे हा जो वरचा फॉर्म्युला आहे तो काय करा, या ठिकाणी खाली en च्या ठिकाणी पुटअप करा. मग em म्हणजे काय, जस्ट n ला रिप्लेस करा m न, म्हणजे या ठिकाणी em आलं आणि या ठिकाणी n च्या जागी m आलं. ऍज इट इज फॉर्म्युला काय करा, या ठिकाणी em च्या जागी पुटअप करा, दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा. आणि या ठिकाणी जे h न्यू आहे, h न्यू ला तुम्ही असं लिहू शकता का रे, h न्यू इक्वल्स टू sc अपॉन लॅम्बडा. बरोबर आहे, कारण की न्यू म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, न्यू इक्वल्स टू काय असतं, c अपॉन लॅम्बडा असतं. कारण की न्यू इंटू लॅम्बडा काय असतं, दॅट इज c असतं. बरोबर आहे. अरे v इंटू n, v इक्वल्स टू काय असतं, v इक्वल्स टू n लॅम्बडा असतो. मग v ला आपण रिप्लेस केलं c न, n ला रिप्लेस केलं आपण न्यू न, आणि हे लॅम्बडा, म्हणजे न्यू इंटू लॅम्बडा c असतं. म्हणजे या ठिकाणी c अपॉन लॅम्बडा काय येणार आहे, न्यू येणार आहे. बरोबर आहे, हे आपण शिकलो होतं ना. म्हणजे या ठिकाणी, आणि आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर मध्ये पण शिकलं होतं, h न्यू इक्वल्स टू काय असतं, sc अपॉन लॅम्बडा. विसरले का, मी तुम्हाला आता सांगितलं, आईन्स्टाईन बाबाने हे आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, कुठं होतं बघा, बघा या ठिकाणी होतं h न्यू इक्वल्स टू, बघा आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मध्ये E इक्वल्स टू h न्यू होतं आणि विच इज इक्वल्स टू sc अपॉन लॅम्बडा होतं. मी तुम्हाला हे सांगितलं होतं, v इक्वल्स टू n लॅम्बडा असतं, v ला रिप्लेस केलं c न, n ला रिप्लेस केलं न्यू न, लॅम्बडाला लॅम्बडा, कारण की n म्हणजे पण फ्रिक्वेन्सी, न्यू म्हणजे पण फ्रिक्वेन्सी, फक्त लेटर वेगळे आहेत. v म्हणजे पण वेलोसिटी, c म्हणजे पण वेलोसिटी, फक्त लेटरचा डिफरन्स आहे. बाकी ऍज इट इज प्लँक्स कॉन्स्टंट आपण इथे शिकला होता. बरोबर आहे. म्हणजे सर्व एकदा अभ्यास करायचा, त्यानंतर आयुष करायची, अशी गोष्ट आहे इथे लक्षामध्ये. म्हणजे या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला फायनली जो फॉर्म्युला भेटलेला आहे. ओके, आता RH ची व्हॅल्यू काय असते, m इंटू e² अपॉन 8
CH². आपण काय केलेलं आहे, हा जो वरचा एनर्जीचा फॉर्म्युला आहे एकदा एम पुटअप केलं, EM पुटअप केलं, म्हणजे ई आपण एनच्या जागी एम पुटअप केलं, या ठिकाणी खाली n² असल्यामुळे आपण त्याला m² म्हणलं, त्याच्यानंतर n ला ऍज इट इज पुटअप केलं, नंतर आपण EM मायनस EN दोघांचा डिफरन्स घेतला विच इज इक्वल टू SC अपॉन लॅम्बडा केलं. सो 1/λ हा तुमचा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे. ओके, रेड कलर मध्ये याला मी करतो. तुम्हाला हे RH चा फॉर्म्युला हा लक्षात असू द्या न लक्षात असू द्या काही फरक पडत नाही, बट हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवाच. ओके, 1/λ इक्वल्स टू काय आहे, दिस इज महत्वाचा फॉर्म्युला. ओके, हा दिस वन 1/λ इक्वल्स टू RH इंटू Z². या ठिकाणी काय येणार आहे, RH इंटू Z² इंटू 1/n² मायनस 1/m². मला सांगा, जर आपण हायड्रोजन ऍटम घेतला तर Z ची व्हॅल्यू किती येते रे, 1 येतोय. म्हणजे या ठिकाणी 1/λ इक्वल्स टू काय असतं, RH इंटू 1/n² मायनस 1/m². बघा बरं, हा फॉर्म्युला आपण वर घेतला होता का, बघा 1/λ इक्वल्स टू RH इंटू, या ठिकाणी फक्त Z² तुम्हाला घ्यायचंय, बट या ठिकाणी हायड्रोजन ऍटम असल्यामुळे आपण Z ची व्हॅल्यू 1 घेतली होती. ओके, म्हणजे 1/n² मायनस 1/m². ओके, हा फॉर्म्युला लक्षामध्ये, म्हणजे हा स्टार्टिंगचा तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायची आवश्यकता नाही, नंतर तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला पाठ होऊन जातो. ओके, सो दिस इज द एनर्जी ऑफ द, यस, व्हॉट एनर्जी ऑफ द, यस, ऑर्बिट. लक्षामध्ये सर्वांच्या. त्याच्यानंतर आता आपल्याला स्टडी करायचे डी ब्रॉग्ली एक्सप्लेनेशन. आता डी ब्रॉग्लीने काय केलं, त्याची स्वतःची थेरी मांडली आणि त्यांनी काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आता आपल्याला स्टडी करायचंय. बघा, डी ब्रॉग्ली एक्सप्रेशन. डी ब्रॉग्ली आपण वेवलेंथ स्टडी केली, कुठं स्टडी केली, हा सर, ड्युअल नेचर ऑफ द लाईट अँड रेडिएशन. याच्यामध्ये ड्युअल नेचर ऑफ द, यस, काय होतं चॅप्टरचं नाव, ड्युअल नेचर ऑफ द रेडिएशन अँड द मॅटर. त्याच्यामध्ये आपण स्टडी केलं डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, डी ब्रॉग्ली वेवलेंथ. सो या ठिकाणी आपल्याला डी ब्रॉग्लीचं एक्सप्लेनेशन स्टडी करायचंय. सो या ठिकाणी म्हणतो डी ब्रॉग्लीज एक्सप्लेनेशन. आता डी ब्रॉग्लीचं काय म्हणणं आहे आणि त्याचं पण म्हणणं बरोबर आहे, या ठिकाणी आपण स्टडी करूया. आता डी ब्रॉग्ली काय म्हणतो, हा जो इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन म्हणजे मॅटर असतो, बरोबर आहे. अरे मला सांगा, इलेक्ट्रॉन कमी होत आहे म्हणजे मास कमी होलंय, बरोबर आहे. सो या ठिकाणी इलेक्ट्रॉन ऍज अ मॅटर आहे आणि तो काय करतो, इलेक्ट्रॉन ऍज अ वेव्ह प्रोपोगेट करत असतो. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन आहे तो असा फिरत नसतो. डी ब्रॉग्लीचं म्हणणं आहे इलेक्ट्रॉन हा असा जातो, त्याच्यानंतर 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 असा जातो, असा जातो, असा जातो, असा जातो. ओके, असा 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 आणि असा. म्हणजे इलेक्ट्रॉन हा काय होतोय, रिव्हॉल्व तर होतोच, पण त्याचा जो पाथ आहे तो, त्याचा पाथ कसा आहे बघा, या ठिकाणी रिपीट एकदा मी ड्रॉ करतोय. ओके, पहिल्यांदा आपण यस ही वाली पेन घेऊया. बघा, डी ब्रॉग्लीचं एक्सप्लेनेशन काय आहे, ठीक आहे. आता बोर बाबाचं म्हणणं होतं, काय होतं, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. मग डी ब्रॉग्ली काय म्हणतो, इलेक्ट्रॉन हा डायरेक्टली असा रिव्हॉल्व करत नाही. तर डी ब्रॉग्ली काय म्हणतो, इलेक्ट्रॉन हा ऍज अ असा रिव्हॉल्व करत असतो. ओके, ठीक आहे, मग असा रिव्हॉल्व करत असतो असं त्याचं म्हणणं होतं. आणि मग या ठिकाणी फायनली ऍज अ स्टेशनरी वेव्ह फॉर्म झालेली आहे. ओके, याला आपण काय म्हणतो, स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह. म्हणजे अँटी नोड आणि नोड फॉर्म झालेले आहेत, बरोबर आहे. या ठिकाणी नोड, या ठिकाणी अँटी नोड, या ठिकाणी नोड अँटी नोड अशी फॉर्म झालेले आहेत. मग या ठिकाणी जे लॅम्बडा एन आहे, म्हणजे या ठिकाणी डी ब्रॉग्लीची जी वेव्हलेंथ आहे विच इज इक्वल टू काय असते, एच अपॉन मोमेंटम असतं. ओके, सो या ठिकाणी लॅम्बडा एन म्हणजे nth ऑर्बिट साठी विच इज इक्वल टू एच अपॉन pn, दॅट इज द मोमेंटम ऑफ द 10th ऑर्बिट. ओके, त्याच्यानंतर आता मला सांगा, या ठिकाणी टोटल पाथ किती कव्हर केलेला इलेक्ट्रॉननी, दॅट इज विच इज इक्वल टू सर्कम्फरन्स विच इज इक्वल टू काय असतं, इंटिग्रल मल्टिपल ऑफ द लॅम्बडा असतो. ओके, या ठिकाणी समजा तुम्ही nth रेडियस कन्सिडर केली तर nth वेव्हलेंथ येते. ओके, म्हणजे 2πr इक्वल्स टू n इंटू लॅम्बडा. म्हणजे या ठिकाणी आपण सेकंड ऑर्बिट साठी घेतलं तर n 2 इंटू लॅम्बडा येतो. जर थर्ड ऑर्बिट साठी घेतलं तर 3 इंटू लॅम्बडा. जर फोर्थ ऑर्बिट साठी घेतलं तर 4 इंटू लॅम्बडा येतो. मग मला सांगा, या ठिकाणी आपण जर काय केलं, यस, लॅम्बडा एन ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. सो लॅम्बडा एन ची व्हॅल्यू येते 2πrn अपॉन काय येते, एन येते. मग लॅम्बडा एन ची व्हॅल्यू इथं पुटअप करा. ओके, म्हणजे या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. इक्वेशन 1 याला नाव द्या इक्वेशन 1. सो फ्रॉम इक्वेशन 1 बघा काय येणार आहे, फ्रॉम इक्वेशन 1. हा, हे काही महत्वाचं नाही तेवढं, बट एखाद्या वेळेस समजा ते विचारू शकतात तुम्हाला डायरेक्टली काय देतील, लॅम्बडा एन देतील, एच देतील आणि मोमेंटम फाइंड आउट करायला सांगतील. ओके, मग लॅम्बडा एम च्या ठिकाणी लॅम्बडा एन ची व्हॅल्यू पुटअप करा. सो लॅम्बडा एन ची व्हॅल्यू आहे 2πrn अपॉन एन विच इज इक्वल टू एच अपॉन pn.
त्याच्यानंतर काय करा, या पीएन ला इकडे शिफ्ट करा आणि बाकीच्या गोष्टी इकडे शिफ्ट करा. सो या ठिकाणी पीएन इकडे शिफ्ट केला. त्याच्यानंतर आर्यन ला इथंच राहू द्या, वर आर्यन इथंच आहे. त्याच्यानंतर विच इज इक्वल टू एच इंटू एन वर गेलेला आहे, बरोबर आहे, हा एन पुढे आलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे हा एन इंटू एच झालेला आहे. त्याच्यानंतर 2 पायला खाली शिफ्ट करा, हा 2 पाय आलेला आहे. म्हणजे मला सांगा, हे जे पीएन म्हणजे काय असतं, लिनियर मोमेंटम असतं आणि आर्यन म्हणजे रेडियस असतं. सो लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, याला मी अँग्युलर मोमेंटम म्हणू शकतो. सो अँग्युलर मोमेंटम इक्वल टू काय असतं, एन इंटू एच अपॉन 2 पाय. म्हणजे डी ब्रॉग्लीचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन ऍज अ वेव्ह प्रोपोगेट करत असतो, असं त्याचं म्हणणं आहे. ओके, सो या ठिकाणी त्याचं जे अँग्युलर मोमेंटम असतं विच इज इक्वल टू द इंटिग्रल मल्टिपल ऑफ द एच अपॉन 2 पाय. दिस इज द बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी डी ब्रॉग्लीचं म्हणणं झालं. त्याच्यानंतर आता आपला पुढचा कन्सेप्ट आहे लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह डिके. एक 2-3 आपले आता कन्सेप्ट बाकी आहेत, याच्यामध्ये फक्त तुम्ही फॉर्म्युले पाठ करा. सो लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह डिके काय आहे, डिके म्हणजे काय, यस तुम्ही केमिकल कायनेटिक्स मध्ये पण शिकलेला आहे, केमिस्ट्री मध्ये. व्हॉट इज इन बाय डिके, लॉज ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके. हा माहित आहे का कोणाला? व्हॉट इज मीन बाय डिके? अरे डिके म्हणजे काय, डिकम्पोज होणे, बरोबर आहे, डिकम्पोज होणे. एखादा मटेरियल आहे, आपण या ठिकाणी स्पेशली रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल स्टडी करणार आहोत. तर रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल जर डिके होत असेल, डिकम्पोज होत असेल, तर त्याचा लॉ काय, त्याचा फॉर्म्युला काय. सो त्याचा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी दिलेला आहे बघा, ए ऑफ टी विच इज इक्वल टू फॉर्म्युला आहे A0 इंटू या ठिकाणी ई रेस टू मायनस लॅमडा इंटू स्मॉल टी. स्मॉल टी म्हणजे काय असतो, टाइम असतो. त्याच्यानंतर लॅमडा वेव्हलेंथ असतं. ए ऑफ टी काय असतं, ऍक्टिव्हिटी असते. ए ऑफ 0 काय असतो, जेव्हा टाइम हा स्टार्टिंगला जेव्हा 0 असतो, तर तेव्हा जी ऍक्टिव्हिटी असते त्या ऍक्टिव्हिटीला म्हणतो आपण A0 म्हणत असतो, बरोबर आहे. या ठिकाणी ए म्हणजे काय असतं, ऍक्टिव्हिटी असते, ऍक्टिव्हिटी. अरे ऍक्टिव्हिटी म्हणजे यालाच तुम्ही डिके म्हणू शकता, यालाच तुम्ही डिके म्हणू शकता. ओके, सो डिके म्हणजे रेट ऑफ डिके ए ऑफ टी इक्वल्स टू A0 इंटू ई रेस टू मायनस ऑफ लॅम्बडा टी असतो. ओके, आणि त्याच्यानंतर ए ऑफ टी चा आणखीन एक फॉर्म्युला आहे विच इज इक्वल्स टू मायनस ऑफ डी बाय डी टी ऑफ दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द एन असतो. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. हा एन म्हणजे काय असतं, एन म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह जेवढा सबस्टन्स आहे तो डिके होतोय, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे ए ऑफ टी असतं. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर हाफ लाईफचा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला तर काही तेवढा इम्पॉर्टंट नाही, हाफ लाईफचा फॉर्म्युला महत्वाचा आहे. हाफ लाईफचा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा. हाफ लाईफ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स विच इज काय असतं, टी ऑफ 1/2 असतं, विच इज इक्वल टू असतं 0.693 अपॉन लॅम्बडा. डायरेक्टली हा फॉर्म्युला पाठ करा. जर समजा एखाद्या मटेरियलची, एखाद्या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स युरेनियम असेल, त्याच्यानंतर थोरियम असेल, कोणता भी रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स असेल, तर त्याची तुम्हाला हाफ लाईफ फाइंड आउट करायची असेल तर टी हाफ इक्वल्स टू 0.693 अपॉन लॅम्बडा, तुम्ही हा फॉर्म्युला पाठ करा. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला अवरेज लाईफ फाइंड आउट करायची असेल, म्हणजे एखादा जर सबस्टन्स असेल, थोरियम असेल, युरेनियम असेल, प्लुटोनियम असेल, सो त्याची जी अवरेज लाईफ आहे, तिची अवरेज लाईफ किती आहे. सो अवरेज लाईफ आपल्याला फाइंड आउट करायची असेल, सो अवरेज लाईफचा जो फॉर्म्युला आहे, अवरेज लाईफ दॅट इज द, याला आपण टाऊ ने इंडिकेट करत असतो. सो अवरेज लाईफ याला आपण टाऊ ने इंडिकेट करत असतो. सो टाऊ इक्वल्स टू काय असतं, 1 अपॉन लॅम्बडा असतं. सो या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे हाफ लाईफच्या फॉर्म्युल्यामध्ये मी जर समजा 1 अपॉन लॅम्बडाच्या ठिकाणी टाऊ फाइंड आउट केला, तर रिलेशन बिटवीन द हाफ लाईफ अँड अवरेज लाईफ आपल्याला भेटतं का नाही. ओके, सो या ठिकाणी मी लिहितोय स्टार मध्ये, रिलेशन बिटवीन हाफ लाईफ, हाफ, एक मिनिट, रिलेशन बिटवीन द हाफ लाईफ अँड हाफ लाईफ आणि कोणती, अवरेज लाईफ. अवरेज म्हणजे त्याची साधारण लाईफ किती आहे. जशी माणसाची, तुमची, आमची साधारण लाईफ किती आहे, 60 वर्ष आहे. तसंच रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सची अवरेज लाईफ किती आहे, टाऊ इक्वल्स टू 1 अपॉन लॅम्बडा. म्हणजे वेव्हलेंथ वर डिपेंड असतं की जो रेडिओ ऍक्टिव्ह जो सबस्टन्स आहे तो किती प्रकारची वेव्हलेंथ इमिट करतोय, कोणती वेव्हलेंथ इमिट करतोय. जेवढी जास्त वेव्हलेंथ तो इमिट करेल तेवढी त्याची लाईफ कमी असेल. जेवढी तो एनर्जी म्हणजे वेव्हलेंथ कमी इमिट करेल त्याची लाईफ काय असते, जास्त असते. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. अवरेज लाईफ इक्वल्स टू 1 अपॉन लॅम्बडा असतं. या ठिकाणी हाफ लाईफ मध्ये मी समजा 1 अपॉन लॅम्बडाच्या ठिकाणी टाऊ पुटअप केलं. सो या ठिकाणी हाफ लाईफ दॅट इज द T1/2 इक्वल्स टू काय येणार आहे, 0.69, यस काय येणार आहे, 0.693 इंटू या ठिकाणी काय येणार आहे, इंटू या ठिकाणी टाऊ, दॅट इज द अवरेज लाईफ येणार आहे. ओके, सो या ठिकाणी आपला चॅप्टर संपलेला आहे. संध्याकाळी 8 वाजता जॉईन करा. 8 वाजता आपण दुसरा एक चॅप्टर एंड करूया. ओके,
चला ठीक आहे, प्लेलिस्ट मागची बघत चला, कारण की नंबर ऑफ चॅप्टर जेवढे लिमिटेड तुमचे झालेले आहेत त्यालाच पक्क करा, उगाच जास्त चॅप्टरच्या मागे लागू नका. कारण की जास्त चॅप्टरच्या मध्ये आता बघा एवढे सारे फॉर्म्युले आहेत, तुम्ही किती फॉर्म्युला लक्षात ठेवणार? जेवढे तुम्ही अभ्यास केलेला आहे तेवढंच पक्क करत चला. ओके, चला ठीक आहे, काही जरी अडचण असेल तर मला व्हॉट्सअप करत चला. ओके, आणि संध्याकाळी 8 वाजता जॉईन करा. चला ठीक आहे, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.